प्रश्न पहिला. भूकंप व ज्वालामुखी या घटना कशामुळे घडतात? ए. सूर्याच्या उष्णतेमुळे. बी. पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे. सी. पावसामुळे. डी. वाऱ्यामुळे. उत्तर आहे ऑप्शन बी, पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे. प्रश्न दुसरा. भूपृष्ठातील हालचाली मुख्यतः कुठे होतात? ऑप्शन ए. भूपृष्ठावर. ऑप्शन बी. प्रावरणाच्या वरच्या थरात. ऑप्शन सी. गाभ्यात. ऑप्शन डी. वातावरणात. उत्तर आहे ऑप्शन बी, प्रावरणाच्या वरच्या थरात. प्रश्न तिसरा. प्रावरणातील प्रचंड उष्णता कशामुळे निर्माण होते? ऑप्शन ए. सूर्यप्रकाशामुळे. ऑप्शन बी. पाण्यामुळे. ऑप्शन सी. किरणोत्सारी पदार्थामुळे. ऑप्शन डी. वाऱ्यामुळे. उत्तर आहे ऑप्शन सी, किरणोत्सारी पदार्थामुळे. प्रश्न चौथा. ऊर्जा लहरी काय करतात? ऑप्शन ए. स्थिर राहतात. ऑप्शन बी. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. ऑप्शन सी. नाहीशा होतात. ऑप्शन डी. वातावरणात जातात. उत्तर आहे ऑप्शन बी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. प्रश्न पाचवा. ऊर्जेच्या प्रवाहामुळे काय निर्माण होते? ऑप्शन ए. पाऊस पडतो. ऑप्शन बी. वादळ निर्माण होते. ऑप्शन सी. पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होते. ऑप्शन डी. समुद्र शांत होतो. उत्तर आहे ऑप्शन सी, पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होते. प्रश्न सहावा. अंतर्गत भू हालचालीचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले जाते? ऑप्शन ए. रंग व आकार. ऑप्शन बी. तापमान व दाब. ऑप्शन सी. गती, दिशा व भूपृष्ठावरील परिणाम. ऑप्शन डी. ऋतू व हवामान. उत्तर आहे ऑप्शन सी, गती, दिशा व भूपृष्ठावरील परिणाम. प्रश्न सातवा. दोन्ही टोकावर समान दाब दिल्यास पट्टीचे काय होते? ऑप्शन ए. वाकते. बी. सरळ होते. सी. तुटते. डी. फिरते. ऑप्शन ए. वाकते. प्रश्न आठवा. दोन्ही टोकावर एकमेकाकडे दाब दिल्यास कोणती हालचाल निर्माण होते? ऑप्शन ए. ताण. ऑप्शन बी. संपदन दाब. ऑप्शन सी. घर्षण. ऑप्शन डी. अपक्षय. उत्तर आहे ऑप्शन बी, संपीडन दाब. प्रश्न नववा. दोन्ही टोकावर दाब दिल्यावर पट्टीच्या मध्यभागी काय तयार होते? एकच प्रश्न. ऑप्शन ए. खाच. ऑप्शन बी. वळण, घडी. ऑप्शन सी. भेग. ऑप्शन डी. छिद्र. उत्तर बरोबर आहे ऑप्शन बी, वळण किंवा घडी. प्रश्न 10वा. या प्रयोगातून कोणत्या भू हालचालीचे उदाहरण स्पष्ट होते? ए. ज्वालामुखी. बी. पर्वत निर्मिती वलीकरण. सी. अपक्षय. डी. निक्षेपण. योग्य उत्तर ऑप्शन बी, पर्वत निर्मिती वलीकरण.